हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या वटकळी गावात दलित आणि अल्पसंख्याक वस्तीत सुरू असलेल्या पेवर ब्लॉक रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। या कामासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला असतानाही प्रत्यक्षात मात्र कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचं चित्र समोर आलंय। वटकळी येथील 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून दलित आणि अल्पसंख्याक वस्तीवर पेवर ब्लॉक रस्ता करण्याचं काम सुरू आहे। या रस्त्यांसाठी शासनाकडून अंदाजे 10 ते 15 लाख रुपये मंजूर करण्यात आलेत। मात्र एवढा मोठा निधी उपलब्ध असतानाही गुत्तेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत। पेवर ब्लॉक टाकताना आवश्यक असलेली मुरुम भरणी, लेबलिंग, वाळूची योग्य पातळी आणि दर्जेदार ब्लॉक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे। काही ठिकाणी ब्लॉक सैल बसवले जात असून पावसाळ्यात हे रस्ते टिकणार नाहीत अशी भीती नागरिक व्यक्त करतायत। या कामाकडे पाहण्यासाठी कोणताही अभियंता किंवा संबंधित शासकीय अधिकारी फिरकताना दिसत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। दलित आणि अल्पसंख्याक वस्तीतच वारंवार अशा प्रकारचं निकृष्ट काम केले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। एस्टिमेट प्रमाणे आणि दर्जेदार काम झालं पाहिजे, अन्यथा हे काम तात्काळ बंद करण्यात यावं अशी मागणी वटकळी येथील ग्रामस्थांनी केली आहे। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या कामाची चौकशी करावी, संबंधित गुत्तेदारावर कारवाई करावी आणि दर्जेदार रस्ता करून द्यावा अशी मागणी ही ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे। भरत शिंदे, MCN न्यूज, सेनगाव, हिंगोली।